अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर रिक्त झालेल्या पदासाठी बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये। बारामतीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचा आकडा समोर आलाय। त्याच्यानुसार तिथे 40% जास्त मतदान झालेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह तिथे 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। या निमित्तानं सुनेत्रा पवार यांना सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकून येण्याचं आव्हान पार पाडायचं आहे। सुनेत्रा पवार बारामतीतल्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवडून जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांना जवळपास 24 उमेदवारांनी आव्हान दिलंय। दादाच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत आशाताई त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे। त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेली आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे। बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं। म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता, ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं।